सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण हा 5वा अध्याय बघत होतो आणि या 5व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कर्मयोग आणि ज्ञानयोग याबद्दल भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत. आणि मुख्य म्हणजे आता काही 2-3 श्लोकामध्ये आपण बघितलं की ज्यांनी या ज्ञानयोगाचा लाभ घेतला आहे किंवा थोडक्यात त्यांना ज्ञान झालं आहे, त्यांचं अज्ञान दूर झालेलं आहे, अशा साधकांची मनस्थिती कशी असते, त्यांचं ॲटिट्यूड कसं असतं, ते या जगात वावरत असताना कसे वावरतात, त्याबद्दल आता भगवंत सांगतात आपल्याला. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण काही शेवटी श्लोक बघितले की तिथे पण ज्ञानी माणसाचे लक्षणं त्यांनी सांगितले होते. तर इथे पण काही घेतले ते आपल्याला लक्षणं इथे येत आहेत. आणि आपण बघितलं होतं की असा जो ज्ञानी आहे तो कसा राहतो की सर्व कर्म आणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे तेही नैव कुर्वन्न कारयेत. हे आपण बघितलं होतं की तो या पूर्ण शरीराकडे फक्त एक असं राहायचं ठिकाण, जसं आपलं आपण घर बघतो की ज्या शहरामध्ये आपण राहतो त्या शहराशी आपण आयडेंटिफाय होत नाही. समजा तुम्ही ट्रेननी चालला आणि ट्रेननी जाता समजा तुम्ही कलकत्त्यावरून बसला आणि रायपूरला पोचला तुम्ही, तर रायपूर स्टेशनवर तुम्ही बघता रायपूर आहे, पण रायपूरला तुम्ही आयडेंटिफाय होत नाही. त्या शहरातनं तुम्ही जात आहे किंवा त्या ट्रेनमधनं पण जात आहे. जसं पुणे आला तसं तुम्ही ट्रेनमधून खाली उतरून निघून जा. तसं फक्त हे शरीर हे व्यवहारासाठी आहे. या जगात मी आलेलो आहे, या जगात व्यवहाराचं एक साधन म्हणून ते फक्त वापरतात. म्हणून त्यांनी बघितलं की हे फक्त या शरीरात तो आत्मा राहतो. आपला कॉन्शियसनेस असतो की मी शरीर आहे, पण त्यांचं कसं असतं की या शरीरात मी राहतो. हे शरीर फक्त मी घेतलेलं आहे. जसं आपण या घरात, मी या रूममध्ये राहतो आहे, कामापूर्वीला वेगळ्या रूममध्ये राहत होतो, त्याच्या आधी वेगळ्या रूममध्ये राहत होतो. तर तसंच हा आत्मा या शरीरात राहतो, हा त्याचा बोध असतो. आणि त्या बोधाला घेऊन आपण मागच्या क्लासमध्ये विचार केला होता की त्याचा कसा साक्षी भाव असतो फक्त, आणि या साक्षी भावाला समोर ठेवून तो या जगात वावरत असतो. आज आपण पुढे जाऊ आणि पुन्हा मागच्या क्लास आवश्यक आहे, कारण आता आपण आज 16वा श्लोक बघू, पण मागच्या क्लासमध्ये 15वा श्लोक आपण बघितला होता. तर या श्लोकामध्ये त्या श्लोकात ते कंटिन्युएशन आहे की 15व्या श्लोकात त्यांनी म्हटलं होतं की नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभु अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन विद्यते जन्तवः. आणि त्याआधी ते म्हणतात न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. 14वा श्लोक. तर त्याच्यात इथे ते म्हणतात की हा म्हणजे आता याच्यावर आपल्याला एक असं साधारण माणसाची शंका येऊ शकते की मग मी माझ्या हातनं पाप होतो, माझ्या हातनं पुण्य होतो, मग याला जबाबदार कोण? आपण जनरली म्हणतो की ईश्वराने मला तसं करायला बुद्धी दिली, ईश्वर जशी बुद्धी दिली तसं मी करतो, किंवा देवाची इच्छा असेल तसं होईल. आता ह्या कशा ह्या आपण सहज वापरासाठी गोष्टी ठीक आहे, परंतु खरं आपलं जे आहे की आपलं आपण मागच्या क्लासमध्ये थोडं डिटेल बघितलं होतं की हा आपला लोअर आहे की मी या शरीर मनामध्ये असलेला मी, त्यानंतरचं आपलं एक जे मन आहे हायर माइंड त्याला म्हणतो की जे आपल्याला व्हायचं आहे. म्हणजे आज मी जिथे आहे तिथेच न राहता मला अजून वरती जायचं आहे. आता आपण एवढं क्लासेस करतो आहे, साधना करतो आहे, कशासाठी करतो आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सॅटिस्फाईड नाही आहोत, यापेक्षा आपल्याला वरती उठायचं आहे. आणि म्हणून मग आपण देवाची प्रार्थना करतो किंवा बरं देवाला दोष पण देतो की व्हाय मी, मलाच का, माझ्यासोबत असं का व्हावं किंवा काय.
तर हा जो काय आपला आक्रोश असतो म्हणा किंवा आपला देवाच्याबद्दल बऱ्याच वेळा दुराग्रह निर्माण होतो यातनं, तो दूर करण्यासाठी भगवद्गीता म्हणतात की हा भगवान न कर्तृत्व न कर्माने, की हा आत्मा जो आहे हा आत्मा काही करत पण नाही आणि काही करून पण देत नाही. म्हणजे ही इज नॉट अ इन्स्टिगेटर ऑल्सो. आत्मा स्वतः काहीच करत नाही, पण म्हणून मग स्वतः न करता दुसऱ्याला कोणाला सांगून करतो का? म्हणजे मनाला सांगून तो काही गोष्टी करून घेतो का, असं मनात विचारू शकतो. तर इथे भगवंत म्हणतात की ते इनडायरेक्टली पण तो त्याच्यासाठी हे नाही आहे, म्हणजे कारणीभूत नाही आहे. डायरेक्टली तर आत्मा कशामध्येच नाही आहे, तो करता पण नाही आहे, भोगता पण नाही आहे. आणि इनडायरेक्टली पण तो तुमच्या मनाला सांगून काही करून घेईल असंही शक्य नाही. आत्मा हा कम्प्लीट वेगळा आहे. आणि जे काही आपण जे करतो हे आपल्या क्षुद्र मनाच्या सगळ्या गोष्टींमुळे आपण सगळे काय सुख भोगत असतो, दुःख भोगत असतो. इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला साधारण माणसाला किंवा जोपर्यंत शरीर आपण घेतलं आहे तोपर्यंत आपल्याला सुख पण मिळणार आहे, दुःख पण मिळणार आहे. हे कोणालाच उरलेलं नाही आहे. फक्त ज्ञानी काय करतो की ज्ञानी त्यातनं स्वतःचा कॉन्शियसनेस थोडासा वरच्या लेवलवर आणतो, की आपण या शरीर मनाला घेऊन सदैव राहिलो तर सदैव शरीर मनाच्या सुखदुःखात आपण अडकून राहतो आणि कधीच जाणारं नाही आहे. लहानपणी काही वेगळा मला त्रास होता, आता या काळात काय तर गुडघ्याला त्रास होईल, अजून काय पाठीचं दुखणं वाढेल, अजून जसं आपण ओढलो तर तसं मग दाताचं दुखणं होईल, मग कवळ्या बसावं लागतील. हे कोणी थांबवू शकत नाही. तर शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख हे सगळ्यांना कॉमन आहे. ज्ञानी माणसाला पण कॉमन आहे आणि आपल्याला साधारण माणसाला पण कॉमन आहे. पण ते त्यांनी काय चलबिचल होत नाही, कारण ते त्यांचा स्वतःचा कॉन्शियसनेस लेवल त्यांची वरती आणतात. ते वरती आणतात म्हणजे कसं की या शरीर आणि मनाची क्षुद्रता बघतात ते. आणि आपण जर खरोखर बघितलं तर लक्षात आपल्याला की खरोखर काही म्हणजे आपल्या लक्षात की किती शरीराच्या लिमिटेशन आहे आणि किती मनाच्या पण लिमिटेशन आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहिजे असतात, बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, पण आपलं मन ते करू शकत नाही. आपल्याला 2 तास जप ध्यान करायचं असतं, आपल्याला सदैव चालता फिरता उठता बसता जप करायची इच्छा असते, पण होत नाही. ती मनाची आपली दुर्बलता आहे. पण म्हणून मग आपण करायचं नाही का? तर यासाठीच ही साधना आहे की त्यासाठी म्हणजे तप आहे की शरीर मनाला वरती कसं उचलायचं तुम्ही. म्हणजेच काय की ते कसं छोटं आहे, किती क्षुद्र आहे शरीर मनाचा विचार, हा तिथे आणणं आहे. आणि म्हणून त्यावर भगवंत म्हणाले की तो करता पण नाही आहे, तो कर्तृत्व पण करत नाही आणि तो कर्मफल संयोग पण देत नाही. म्हणजे तो कुठेच नाही, म्हणजे कशातच तो अडकत नाही. आणि आता त्यानंतर भगवंत म्हणतात, आज आपण तो बघू. नादत्ते कस्यचित पाप न चैव सुकृतम विभू अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः. सर्वव्यापी परमात्मा कोणाचेही पाप ग्रहण करीत नाही किंवा पुण्यही ग्रहण करीत नाही. मायेने ज्ञानाला झाकलं आहे, त्यामुळे सर्व जीव मोहित होत आहे. आता इथे भगवंत म्हणतात की हा जो विभू, त्याला ईश्वर म्हणा किंवा परमात्मा म्हणा, हा कसा आहे की हा काही कोणाला नादत्ते कसचित पाप, कोणाला पाप पण देत नाही आणि कोणाला पुण्य पण देत नाही. आता हा फार मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर की आपण जर ईश्वराजवळ जातो की ईश्वरा मला माझ्यासाठी काही चांगलं करून दे, माझं मन शुद्ध करून दे, किंवा मला पैसे दे, किंवा काय भरपूर आपण काही काही गोष्टी ईश्वराला मागत असतो. आणि इथे भगवंत म्हणतात की तो जो ईश्वर आहे तो कोणालाच काही देत नाही. आता हे कॉन्ट्रॅडिक्टरी झालं की इतके साधू संत सांगतात आपल्याला की जा मंदिरात ठाकूरांना माग. स्वामी विवेकानंदांना स्वतः श्रीरामकृष्ण म्हणतात की तुला त्या आईवर विश्वास नाही आहे, तू जा मंदिरात, तुला जे पाहिजे ते मिळेल. स्वामीजी जातात, 2-3 वेळा विसरतात, मग पुन्हा म्हणतात. ही एक स्टोरी आपल्याला माहिती आहे. तर मग यात जर काही तथ्य नसतं तर मग श्रीरामकृष्णांनी कालीमातेला काहीच मागितलं नसतं आणि मग आपणही मंदिरात गेलो असतं किंवा आपण ईश्वरावर विश्वास ठेवला नसता किंवा साधू संतांवर विश्वास ठेवला नसता. तर इथे एक थोडंसं विश्वास लक्षात घ्यायला पाहिजे की आपण
इथे वेदांताच्या दृष्टीने बघतोय आत्मा हा जो आहे हा काहीच करत नाही. म्हणजे त्या आत्म्याचं अकर्तापण आणि अभोक्तापण दाखवत आहे. परंतु जेव्हा विषय ईश्वर किंवा अवतारांचा येतो तेव्हा मात्र लागू पडत नाही. कारण जेव्हा ईश्वराने किंवा अवताराने जेव्हा शरीर धारण केलेलं आहे त्यांनी करुणावशात शरीर धारण केलेलं असतं. आपल्यासारख्या साधारण लोकांवर करुणा करावी म्हणून त्यांनी जन्मग्रहण केलेला असतो. त्यामुळे आणि त्यांचं शरीर माईक असतं. याच्यात आपण मागच्या क्लासमध्ये बरेच चर्चा केली आहे काही क्लासपूर्वी की ते मायाधीश असतात. त्यामुळे ते काहीही करू शकतात. म्हणजे त्यांना कपाल मोचन की आपल्या प्रारब्धाचं काही लिहिलं असेल कपाळात ते पण मोचन ते करू शकतात. म्हणून कारण श्रीरामकृष्ण म्हणतात की मला हा गळ्याचा रोग का झाला कारण गिरीशचंद्र घोषांचं पाप निघेल. माताजी म्हणतात की मी त्या सगळ्या भक्तांना मी जवळ घेतलं मग माझ्या गुडघ्याला सांधेदुखी झाली. मग या गोष्टीला काही अर्थ नसतं राहायला. परंतु जेव्हा आपण अवतार घेतो किंवा जेव्हा ईश्वर नररूप धारण करून जेव्हा येतो तेव्हा त्याला या जगाचे जे नियम आहेत या सगळ्या नियमाचं पालन त्याला करणं आवश्यक आहे. कारण तो सृष्टीकर्ता, स्थितीकर्ता आणि संहारकर्ता म्हणून येतो. पण ॲज अ ब्रह्म किंवा ॲज अ आत्मा ते निर्विकार आहे. तर इथे हे असं कंबाईन करून घेऊ नका की मग उद्यापासून तुम्ही मंदिरात जाणं बंद करणार, देवाला प्रार्थना करणं बंद करणार. तसं नाही आहे. जेव्हा मी स्वतःला या व्यावहारिक जगात मी शरीर मन समजतो आहे तेव्हा तिथे ईश्वर पण आहे. त्याला पण शरीर म्हणा, तो पण सगुण ईश्वर माझ्यासाठी आहे अस्तित्वात. माझ्यासाठी तो अवतार पण ग्रहण करतो. तर जोपर्यंत आपल्याला शरीर मनाचा बोध आहे तोपर्यंत ईश्वर, गुरु, अवतार हे सगळं सत्य आहे. कारण याची परिधी हीच आहे, कर्माची परिधी आहे. इथे कर्म करणारा आहे आणि कर्मदाता आहे आणि कर्ममोचन करणारा पण आहे. ही एक गोष्ट झाली. आणि एक दुसरी गोष्ट कुठल्या आत्म्याच्या दृष्टीने जर तुम्ही खरोखर जर बघाल, वेदांताच्या दृष्टीने जर तुम्ही बघाल तर ते म्हणतात की हा आत्मा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, हा काहीच करत नाही. म्हणजेच काय की समजा एखाद्या साधकांनी या म्हणजे ज्ञान प्राप्त होईपर्यंत त्यांनी ते जीवन व्यापन केलं. त्या जीवन व्यापन करताना त्याच्या हातून बरेचसे पापं घडली असतील असं आपण म्हणायला पाहिजे किंवा काही त्याच्या हातनं बरेच पुण्य घडले असतील. मग हे पाप पुण्य त्याच्या हातनं जे घडलेले आहे त्याचं मोचन कसं होणार? मग तो कधीच मुक्त होणार नाही. कारण त्यांनी पाप केलं आहे मग त्याला फळ भोगावं लागेल. मग त्यांनी पुण्य केलं आहे मग त्याला फळ भोगावं लागेल. अशी ती चेन सुद्धा सदैव सुरू राहील. मग कोणीच मुक्त होणार नाही. म्हणून इथे भगवंत म्हणताय की हा जो आत्मा आहे, कारण जेव्हा हे पाप पुण्य फक्त मनापर्यंत लिमिटेशन आहे. मनाच्या वरती पाप पुण्याची लिमिट नाही आहे. म्हणून ज्ञानी माणसाने जर जीवनात पाप पुण्य जरी केलं असेल पण जेव्हा तो ही मनाची सीमा लांघून जातो तेव्हा त्याचे काहीच पाप पुण्य राहत नाही. नाहीतर तो परमात्मा पण त्या पापपुण्याच्या कैचीत सापडला असतो की तुला मुक्त व्हायचं आहे का, मग तू इतके पाप केले त्याचं फळ भोग, मग तू इतकं पुण्य केलं त्याचं फळ भोग. तर थोडक्यात इथं भगवंत सांगताय की पापपुण्याचं जे काही लिमिटेशन आहे ती फक्त मनापर्यंत आहे. आणि जेव्हा मनाच्या वरती हा ज्ञानी उठतो तेव्हा त्यांनी कितीही पाप केले असतील, कितीही पुण्य केले असतील तर ते सगळे जळून जातात. त्याच्या मुक्तीला काही बाधा येत नाही त्याच्यामुळे. परंतु जोपर्यंत हे मन आहे, जोपर्यंत हे शरीर आहे, जोपर्यंत तू आणि मीचा व्यवहार आहे की मी एक आहे आणि ईश्वर एक आहे, एक परमेश्वर आहे जो माझा काय म्हणतात त्याला भाग्यविधाता आहे म्हणा किंवा माझा कर्मदाता आहे म्हणा, असा ईश्वर कोणीतरी आहे. जोपर्यंत हे रिलेशन आहे तोपर्यंत मी पण आहे, ईश्वर पण सत्य आहे, अवतार पण सत्य आहे आणि मी पण सत्य आहे. पण जेव्हा मी वरती जाईल, माझ्या मनाच्या वरती जाईल, तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे काही माझ्या मनातलं पापपुण्य मी जे काही कर्म करतो आहे ते फक्त
मनाच्या अस्तित्वापर्यंत आहे. जेव्हा मनाचं अस्तित्व निघून जाईल, मी जेव्हा मनाला पार करून जाईल, मी खरा मला जेव्हा माझ्या डोळ्यासमोर लक्षात येईल की मी शरीर आणि मन हे पूर्ण जड आहे, या शरीर मनामध्ये स्पिरिट किंवा चैतन्य कुठलंच नाही आहे, चैतन्य हा फक्त आत्माच आहे, हे जेव्हा मला कळेल तेव्हा हे सगळे विचार निघून जातील. त्या दृष्टीने इथे भगवंत म्हणतायत की नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः. की अज्ञान कुठलं, की मी शरीर आहे, मी आत्मा आहे, मला अजून ज्ञान झालेलं नाही आहे. म्हणजेच काय, जोपर्यंत मी हे शरीर मन आहे हे अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत पापपुण्य पण आहे. आणि जेव्हा हे शरीर अज्ञान निघून जाईल तेव्हा तुझं पापपुण्य पण राहणार. हे कारण हा खूप डेलिकेट श्लोक आहे इथे, कारण इथे याला जर आपण समजून घेतलं तर व्यवस्थित, नाही तर बरेच वेळा समजायची गल्लत होऊ शकते. समजा एखादा चोर आहे, त्याने चोरी केली कुठे, आणि चोरी केली, त्याने काही हिरे जवाहरात चोरून नेले आणि काही ते घेऊन जातात, एखादा समजा त्याचा खून पण केला कोणाकडे, मग त्याला कोर्टात घेऊन गेले. कोर्टात घेऊन गेला तर त्याच्यावर म्हणजे काय मामला चालला आणि त्याला आपण म्हणतो की त्याला कारावास भोगावा लागेल त्याला. तेव्हा तर त्यांनी असं आर्ग्युमेंट केलं की नाही, मी तर काहीच पाप केलं नाही, मी तर पुण्य काहीच केलं नाही, मी तर आत्मा आहे, मी तर निर्विकार आहे. तर मग गडबड म्हणून बसेल. आणि तिथला जो जज तो आहे तो जर समजा गीता वाचणारा असेल तर तो काय म्हणेल, ठीक आहे, आत्मा करत आहे, मी मानलं, आत्मा काहीच करत नाही पण मी मानलं, पण जो शरीराने ऐकलं मग शरीराला मी कारावासामध्ये टाकतो. असं जर त्यांनी म्हटलं तर तो चोर गप्प बसेल. कारण जोपर्यंत मी शरीर म्हणून काही काम करतो तोपर्यंत पापपुण्य पण मला आहे. तर हे समजून इथे घ्यायला पाहिजे की हे नादत्ते कस्यचित पापम आणि सुकृत जेव्हा म्हणतात की मला पापपुण्य लागत नाही, ते आत्म्याच्या दृष्टीने म्हणतात. पण व्यवहार जो आहे आपला, सध्या आपण व्यावहारिक जगामध्ये राहतो, इथे व्यवहार करतोय आपण, आणि या व्यवहार करत असताना जे काही चांगलं वाईट होतं त्याला मात्र मी जबाबदार आहे. मी म्हणजे माझं मन जबाबदार आहे. मी एखादं पापकर्म काही करत असेल, पुण्यकर्म करत असेल तर त्याला मी जबाबदार आहे, त्याला भगवंत जबाबदार नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण भगवंत म्हणा किंवा तो आत्मा म्हणा हा अकर्ता आहे. म्हणून म्हणतात की इथे तुला तसं आपण बघितलं तर आपण म्हणजे आपण आत्ता अवतार तुम्हाला जे बघितलं की आपण अवतार येतात, अवतार येऊन जन्म घेतात, तर आपणही तसे प्रत्येक जण अवतार आहोत. अवतार आहे म्हणजे कसं की आलो आपण हे काय नॉलेज मिळवण्यासाठी म्हणून आणि विसरलो. समजा तुम्ही एखादं स्वप्न बघताय आणि स्वप्न बघता 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 तुम्ही त्यात इतके मशगूल होऊन गेलात की तुम्ही स्वप्न बघताय हेच विसरला आणि तेच सत्य मानून बसलात. तसं आपलं झालेलं आहे की आपण आलो आहे, आपण स्वतःचा आपण अवतार घेतला आहे ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून, पण ते विसरलो आपण. त्या स्वप्नाच्या राज्यातच आपल्याला वाटतं की हीच रियालिटी आहे सगळी. तर आणि मग नंतर काय होतं की हळूहळू मग गुरु येतात आपल्या, काय आपलं जर चांगलं कर्म असेल तर गुरु येतात, गुरु तुम्हाला जागवतात. थोड्यापुरतं आपलं असं मान टाकतो आपण, हो बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे आपण पुन्हा आपण त्या स्वप्नात घेऊन जातो. कारण इतकं गोड स्वप्न आहे हे जीवनात, इतकं मोठं सुंदर असं गोड स्वप्न आहे इथे. त्यात सुख दुःख सगळंच आहे. म्हणजे सुंदर एका सिनेमा आहे, त्याच्यामध्ये जसा एखादा तुम्ही सिनेमा बघता, सिनेमा म्हणजे एंटरटेनमेंट जे म्हणतो आपण, की ते एंटरटेनमेंट म्हणजे काय, त्यात चांगलं पण आहे, थोडंसं मारामारी पण आहे, छान रोमॅन्टिक पण काही आहे, गाणे पण आहेत, थोडीशी काही कॉमेडी पण आहे, आणि ते आपल्याला 3 तास खेळवून ठेवतो. आणि 3 तास आपण विसरून जातो की आपण कुठे बसलो काय करतो. तसं ह्या जीवनाच्या एंटरटेनमेंटमध्ये आपण सापडून जातो. आणि म्हणून अशा लोकांना भगवंत काय म्हणतात, अज्ञानी आणि जंतवह, की अशा लोकांना भगवंत म्हणतात जंतू. एक सुंदर नाव आपल्याला त्याने दिलेलं आहे की तुम्ही साधारण नाही आहे, तुम्ही जंतू आहात.
हां, तर हे इथे आपण बघून घ्यायला हे लक्षात ठेवायला पाहिजे या श्लोकामध्ये की आत्म्याच्या दृष्टीने पाप पुण्य काहीच नाही आहे, पण मी करता आहे त्या दृष्टीने पाप पुण्य दोन्ही आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. जोपर्यंत कर्ताबोध माझ्यामध्ये आहे तोपर्यंत पापाचा पण बोध माझ्यामध्ये आहे, पुण्याचा पण बोध माझ्यामध्ये आहे. आणि जोपर्यंत मी शरीर मन घेऊन एक करता भोगाने जातो तोपर्यंत ईश्वर पण आहे माझ्यासाठी, गुरु पण आहे आणि अवतार पण माझ्यासाठी सत्य आहे. त्यांना जे काही मी मागतो ते देतात पण आणि आपल्याला त्याचा उपयोग पण येतो, आपण ग्रहण पण करतो, त्यांची करुणा म्हणा किंवा त्यांची कृपा म्हणा ही आपल्याला होते पण. कारण असे भरपूर उदाहरणं आहेत आपल्या म्हणजे शास्त्रामध्ये म्हणा किंवा इव्हन आता श्रीरामकृष्णांच्या अवतारामध्ये तशी कित्येक लोकांना त्यांनी अहेतुक कृपा केलेली आहे. म्हणजे जे करतात त्यांची कृपा केलेलीच आहे, पण साधारण मानवांवर पण त्यांनी प्रचंड कृपा केली आहे. आपण तो 1 तारखेचा इन्सिडन्स जर बघितला तर तिथे सगळ्यांना जे पाहिजे ते सगळ्या भगवंतांनी त्यांना दिलं होतं. त्यांनी जे मागितलं त्याप्रमाणे भगवंतांनी त्यांना दिलं होतं. पण ह्याची जी परिधी आहे, याचा जो एरिया आहे हा या पूर्ण कर्मराज्यामध्ये आहे. पण आत्म्याच्या वेळेस ही परिधी गळून पडते. पुढचा श्लोक आपण म्हणतो. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषाम् आदित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम. 16वा श्लोक. परंतु ज्याचे ते अंतःकरणातील अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झाले त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करते. आता आधीच्या श्लोकात त्यांनी काय म्हटलं होतं की अज्ञान हे काय म्हणतात त्याला मूळ आहे. अज्ञानेन आवृतम ज्ञानम, की ह्या जंतूच्या मध्ये किंवा साधारण आपल्या माणसामध्ये काय आहे, अज्ञान आहे. मग ठीक आहे, आता अज्ञान आहे कळलं आपल्याला, मग त्या सोल्युशन काय, ज्ञान. म्हणजे जेव्हा कळलं आपल्याला की करोना आला आहे, मग करोनावर उपाय काय, त्याच्यावर काहीतरी काही औषध काढायला पाहिजे, म्हणून त्यावर व्हॅक्सिन निघालं आहे आता. म्हणजे अज्ञानावर उपाय काय आहे, ज्ञान मिळवणं. जसं आपण म्हणतो की या रूममध्ये समजा खूप अंधार आहे, मग अंधार आहे म्हटल्याने होणार आहे का, काय लाईट लावा. लाईट लावल्यावर तुम्हाला या पूर्ण या रूममध्ये प्रकाश दिसेल. तसंच इथे भगवंत म्हणत आहेत की हे जे अज्ञान याच्या तुम्ही बोलत होतो त्या अज्ञानाला तुम्हाला जर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ज्ञान मिळवायला पाहिजे, ज्ञानाची तुम्ही कास धरायला पाहिजे. आता हे सगळे आपण मागच्या म्हणजे या वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला, त्याच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण बराच विचार केला होता. ते साप आणि दोरीचं उदाहरण घेऊन की ती दोरी दिसते आहे मला आणि मग त्या दोरीवर मला साप दिसतो. आता तो साप कसा जाणार आहे, मी जर तिथे जप करायला बसलो, मी जर तिथे होम हवन करायला लागलो, मी जर तिथे पारायण करायला लागलो, तिथे प्रदक्षिणा करायला लागलो, तर तो साप जाणार आहे का, नाही. तो साप असणार आहे तिथे. पण मला काय टॉर्च आणायला लागलं, टॉर्च आणून त्याच्यावर टाकून बघायला पाहिजे काय आहे, खरं दोरी आहे की हा साप आहे. तसं हे ज्ञानाचं आहे की जप, पारायण किंवा काय प्रदक्षिणा घालणं किंवा तीर्थयात्रा करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप उपयोगाच्या आहे. पण ह्या उपयोगाच्या कुठपर्यंत आहे, तुमचं मन शुद्ध करण्यापर्यंत. म्हणजे बरेच वेळा आपल्या ह्याच्यावरून द्वैत फिलॉसॉफी वगैरे तयार झालेली आहे की बरेच वेळा आपल्याला वाटतं की हे केल्यानेच फक्त आपण मुक्त होऊन जाऊ. अल्टिमेटली खूप छोटासा पडदा आहे. म्हणजे तुम्ही खूप जप करता आहे, तुम्ही खूप ध्यान करता आहे, तुम्ही खूप चांगलं कर्म करता आहे, पण त्याच्यामुळे तो मन तरल आणि शांत झाला आहे की त्यात तुम्हाला लगेच काय म्हणतात ईश्वराची काय प्राप्ती होणं किंवा आत्म्याची प्राप्ती होणं हे सहज शक्य आहे. पण हे फार आवश्यक आहे. हे केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान पण मिळू शकत. म्हणजे मग मला जप करून काही होत नाही, पारायण करून होतं मग जप करायचं नाही, मग
पारायण कशाला करायला पाहिजे, मग कर्मयोग कशाला करायला पाहिजे असा विचार मनात येऊ शकतो. परंतु तुम्हाला त्या स्टेजपर्यंत जाण्यासाठी मनाची ती अवस्था, तरल अवस्था आणण्यासाठी म्हणून तुम्हाला ह्या जप, पारायण, उपासना, तीर्थयात्रा ह्या सगळ्या करणं आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात की हे रस्ते वेगळे असू शकतील. म्हणजे कोणाला ध्यानाचा रस्ता आवडतो, कोणाला जप करण्याची इच्छा होते, ते असू दे, ते करत राहा. पण थोडक्यात ज्ञानाशिवाय मुक्ती नाही हा वेदांताचा सिद्धांत आहे. की तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की जॉब करून माझं चित्त शुद्ध झालं म्हणजे मग अजून पुन्हा मला काही करायला पाहिजे का? काही करायला लागत नाही. ते जर पाणी जर स्थिर झालं, पाण्यात जे तरंग उठत आहेत ते तरंग जर थांबून गेले सगळे आणि पाण्यामध्ये असलेला जो काही मळ आहे तो जर खाली बसला तर तुम्हाला काय करावं लागतं? काहीच करावं लागतं. तुम्हाला प्रतिबिंब आपोआप तुम्हाला त्या पाण्यात दिसतं. म्हणजे वेगळं तुम्हाला नंतर काही करायची आवश्यकता नाही आहे. हे लक्षात घ्या. असं नाही आहे की मी कर्म प्रचंड केलं आणि सगळं मी कर्मयोग छान केला, मी एवढं भक्तियोग करते आहे, मी जप ध्यान करते आहे, सगळं करते आणि नंतर हे झाल्यानंतर मला पुन्हा मग आता काही करावं लागेल. तिथे करायचं नाही आहे. तिथे फक्त जस्ट यमे वैश्यवरून येते तिथे फक्त ईश्वराची कृपा फक्त बाकी आहे तुमच्यावर. तुम्ही सगळी प्रिपरेशन केली आहे, सगळं केलं आहे. दैवम चैवात्र पंचमम की तुम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सगळं म्हणजे एखादा पेशंटला तुम्ही आणलं हॉस्पिटलमध्ये, त्याच्यासाठी डॉक्टर आणले, निष्णात डॉक्टर आणले, 10-15 डॉक्टरांचं तुम्ही पूर्ण एक पॅनल तिथे बसवलं. सगळं म्हणजे काय म्हणतात ते नानावट काय मोठे मोठे हॉस्पिटल तुम्ही कोणाचे नाव वगैरे इतके मोठे मोठे हॉस्पिटल्समध्ये तुम्ही घेऊन गेलात. पण त्या मनुष्याच्या मागे त्याच्या पाठी जर दैव नसेल तर त्या इतक्या सगळ्या गोष्टी असून पण त्याला वाचू शकत नाही. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथग्विधम विविधा च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. की अधिष्ठान चांगलं आहे, चांगलं डॉक्टर आहे, चांगलं बेस्ट हॉस्पिटल आहे, चांगला करता आहे, चांगले बेस्ट डॉक्टर आहेत. अधिष्ठानम तथा करता करणम वेगवेगळे उपाय आहेत करण्यासाठी. म्हणून करणं आता जप, ध्यान, उपासना आहेत किंवा डॉक्टरांचं उदाहरण जर बघितलं आपण तर डॉक्टरांचं सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे. करणं म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आणि विविध चेष्टा चालू आहेत, वेगवेगळ्या प्रकारे हे करणं चालू आहे. पण हे सगळं असून पण जर पाचवी गोष्ट नसेल दैवम चैवात्र पंचमम तर त्या सगळ्या गोष्टीला काहीही उपयोग राहत नाही. कितीही चांगलं हॉस्पिटल असू द्या, कितीही मोठे असू द्या, काहीही असू द्या. जसं तिथे ते सत्य आहे तसंच इथे पण सत्य आहे की मी कर्मयोग करत राहतो आहे, मी भक्तियोग करतो आहे, मी कर्मयोग करतो आहे, मी जप करतो आहे, पारायण करतो आहे, उपासना करतो आहे. हे सगळं करा. पण त्याच्यामुळे मला दर्शन प्राप्त होईल असं पण नाही आहे. नो कंडिशन. हे एवढं करून काय, यू जस्ट वेट. आता मी या रूममध्ये आहे, मी एक खिडक्या उघडून दिल्या, दारं उघडून घेतले, सगळं केलं. पण आता मला म्हणजे सूर्यप्रकाश येणार आहे रूममध्ये माझ्या नाही येणार. पण सकाळ जेव्हा होईल तेव्हा बरोबर आपोआप सूर्यप्रकाश येईल. सो आता संध्याकाळपासनं तुझं सकाळपर्यंत मला वाट बघणं आवश्यक आहे. मी सगळी खिडकी उघडून ठेवली आहे, दरवाजा पण उघडा करून ठेवलेला आहे. पण खिडकीने दरवाजा उघडा ठेवला म्हणून सूर्यप्रकाश मला मिळेल असं नाही आहे. आय हॅव टू वेट अप टू सनराईज. मला सकाळपर्यंत वाट बघायला लागेल. तसंच हे इथे आहे की तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर इथे अज्ञान काढायला पाहिजे. आणि ते आपण याच्या आतापर्यंत बघत आलो आहे की जे काही आपण वाचलं, म्हणजे शास्त्र वाचतो आहे, काही करतो आहे, त्याचं मनन करणं आहे, निधिध्यासन करणं आहे, हे करणं आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात की तेषां ज्ञानम प्रकाशयति. की असं केलं, असं सिस्टमॅटिक अभ्यास जर केला, आपण मनन जर केलं, निधिध्यासन जर केलं, तर असं जेव्हा करत जर आपण गेलो तर काय होईल, तेषां ज्ञानम प्रकाशयति आदित्यवत. आदित्यवत म्हणजे सूर्यासारखं ज्ञान. जसा सूर्य आला तसा सगळं झाकाळून गेलं. चंद्र रात्रभर चंद्राने खूप रात्रभर ह्या मजा केली. पण जसा सूर्य आला तसं सगळं त्याचं पण पॉवर निघून गेली चंद्राची. तर
इथे भगवंत म्हणतात की जर तुम्हाला हे ज्ञान पाहिजे असेल, तेषां तू अज्ञानम, अज्ञानाचा जर नाश तुम्हाला करायचा असेल तर काय करायला हवे, तुम्ही ज्ञान आणायला पाहिजे. आणि ते ज्ञान काय, तर प्रकाशी तत्परम, की ते ज्ञान तुम्हाला लगेच मुक्त करू शकतं किंवा तुम्हाला या अज्ञानातनं बाहेर काढू शकतं. तद्बुद्धयस्तदात्मा तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्ति पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. आता या पुन्हा 17व्या श्लोकामध्ये भगवंताने 2-3 स्टेप्स दिले आहेत. तद्बुद्धय तत्परायणः. तत्परायण म्हणजे कसं, की त्या आत्म्यामध्ये परायण असणं. म्हणजे काय, आपण त्या आत्म्यामध्ये केव्हा परायण होऊ शकतो, की जेव्हा आपण या अहंकाराला सोडतो. जेव्हा आपल्याला या अहंकाराला सोडून वरती उठायचं असेल तेव्हाच आपण त्या हायर आयला आपण बघू शकतो. आता सध्या आपण या लोअर आयमध्ये अडकलेलो आहे. तोच सगळं आपल्याला त्रास देतो आहे. आपण याच्या आधीच्या क्लासमध्ये बघितलं होतं की आतापर्यंत आपण या जगावर डिपेंड आहोत. या घरावर, नातेवाईकांवर, मुलांवर, बाळांवर, नवऱ्यांवर, सगळ्यांवर आपण डिपेंड आहोत. हे म्हणजे जगावरचा डिपेंडन्स हळूहळू भगवंतावर डिपेंडन्स यायला पाहिजे. म्हणजे वर्ल्ड डिपेंडन्स टू गॉड डिपेंडन्स, की मी आता ह्या बाहेरच्या जगावर अवलंबून न राहता मी आता देवावर अवलंबून राहील. मी देवावर सगळा भरोसा ठेवेल. आणि नंतरची स्टेज काय आहे, की गॉड डिपेंडन्स टू सेल्फ डिपेंडन्स, म्हणजे मी फक्त आत्म्यावर डिपेंडंट राहील. कारण गॉड पण त्या आत्म्यापेक्षा खालची स्टेप आली. तर जर तुम्हाला तत्परायण व्हायचं असेल, म्हणजे त्या हायर आयमध्ये किंवा त्या आत्म्यामध्ये तुम्हाला जर राहायचं असेल तर काय करायला, आपल्याला अहंकाराला सोडायला पाहिजे. अहंकार सोडायचा नंतर त्याला काढून टाकू शकत नाही आपण. जसं आपल्याला काही एखादा कुठे काही प्रॉब्लेम झाला तर आपण ते इंद्रिय काढून फेकून देऊ शकतो. तसं नाही आहे. तुम्हाला फक्त ते छोट्या म्हणजे शरीर मनाच्या कॉम्प्लेक्समध्ये जे आपण अडकलेलो आहे तिथून वरती यायचं आहे. म्हणजे त्याला ठेवून तुम्हाला हे व्यवहार तर करावाच लागणार आहे आपल्याला, पण मी शरीर मन नाही आहे याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. जसं आपण बघतो की समुद्र म्हणजे काय म्हणणार, की समुद्र नदीवर अवलंबून नाही आहे. लक्षात घ्या, नदी समुद्रावर अवलंबून आहे. कारण जेव्हा त्या समुद्राचं पाणी त्या बाष्पीभवन होऊन वरती जाईल, पुन्हा ढग येतील, पाऊस पडेल, त्याच्यामुळे पुन्हा नदी तयार होईल. आणि उद्या नदीने जर म्हटलं की नाही माझ्यामुळे त्या समुद्राचं अस्तित्व आहे तर चुकीचं होईल. तर समुद्र त्या नदीवर डिपेंड नाही आहे त्याच्या अस्तित्वासाठी, उलट नदी डिपेंड आहे त्याच्यासाठी. तसं जर आपण या आत्म्यावर डिपेंड झालो किंवा देवावर जर डिपेंड झालो तरच हे शक्य आहे की आपल्या ह्या बॉडी कॉन्शियसनेसच्या आपण वरती निघू शकतो. आणि मग काय होईल याच्यामुळे, म्हणजे हे तत्परायण झालं आपण तर काय होणार आहे, काय होईल की आपण आता सध्या जे हे जग बदलायच्या मागे लागतो, माणसांना बदलायच्या मागे लागतो, हे सगळं आपलं हळूहळू गळून पडेल. की मी सगळं बदलून टाकेन, मी जगाला चेंज करेल, मी असं करेन, न्यू करेन, त्यूं करेन, हा जो सगळा आपल्या मनातला विचार असतो हा हळूहळू गळून पडेल. आता बघा, एक लक्षात ठेवायला पाहिजे, हा निगेटिव्हिजम नाही आहे. बदल करणं व्यावहारिक गोष्टीत बरं आहे. हे आहे की मी माझ्या जीवनात पण बदल आणायला पाहिजे, माझ्या एन्व्हायरमेंटमध्ये पण कसा बदल होईल ते बघायला पाहिजे, या जगामध्ये पण कसा बदल व्हायला पाहिजे ते बघायला पाहिजे. पण हे होत असताना माझ्या आतमध्ये हा कॉन्शियस असायला पाहिजे की हा बदल होण्यासाठी मी प्रयत्न करणं आवश्यक आहे. होईल की नाही तर भगवंत जाणे. म्हणून बदलाच्या अगेन्स्ट नाही आहे आपण. बदल करायलाच पाहिजे, स्वतःमध्ये बदल आला पाहिजे, बाजूला पण जितका शक्य आहे इतकं बदल आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण तसं जर नाही तर मग कर्म व्हायला काही अर्थच राहणार नाही. परंतु हे सगळं करत असताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की अल्टिमेटली ह्या सगळ्या बदलाच्या मागे हे
हे जे आपण प्रयत्न करतो आहे बदल करायसाठी म्हणून हे फक्त या व्यावहारिक जगासाठी म्हणून उपयोगी आहे. पण आत्मतत्वाच्या दृष्टीने जर बघितलं आपण तर हे बदल शक्य नाही आहे, कारण तिथे आपण बघितलं की आत्मा हा करता नाही आहे. तर आपण बघितलं आता तत्परायण. दुसरा तिथे पुन्हा शब्द येतो की तद्बुद्धय. तद्बुद्धय म्हणजे काय की आत्मज्ञान मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न. की आपण सदैव आपल्या हे जे शरीर मनाला घेऊन राहण्यासाठी आपल्याला खूप काय आवडतं. म्हणजे आपल्याला ह्या शरीर मन हे जग यात रममाण व्हायला आपल्याला सदैव आवडतं. आपल्याला इंडिव्हिज्युअलिटी जिला म्हणतो आपण ही ठेवायला आपल्याला खूप आवडतं. ती सोडू शकत नाही सहज. आपण म्हणजे आता संन्यास कशासाठी आहे की संन्यास हा सगळं सोडून देण्यासाठी आहे. पण तरीही संन्यास सोडल्यानंतर पण तिथे इंडिव्हिज्युअली आपण धरून बसतो. कारण संन्यास घेणं म्हणजे काय सगळं संबंध तोडणं आहे. इव्हन नावापासनं सगळ्यापासून संबंध तोडणं आहे. पण ते तोडल्यानंतर पण काय होतं की नवीन नाव घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पण गुंतून पडतो माणूस. मग गुरु आला, मग शिष्य आला, मग आश्रम आला, मग हे आलं, मग तो आला. म्हणजे थोडक्यात काय की पुन्हा या संसारामध्ये आपण आलेलो आहे. आणि हे होतं कशामुळे? देहवासनेमुळे येतो. तर मग आता देहवासना किंवा सगळ्या काही ज्या काही आपल्यामध्ये वासना आहेत त्या काही असणं चुकीच्या आहे का? चुकीच्या नाही आहे. समजा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, मी असं म्हणतो, आणि तुम्हाला आपण काय करतो की मला एखादी गोष्ट पाहिजे असते, आतून पाहिजेच असते. पण आपण देवाजवळ काय म्हणतो की देवा मला पैसा नको, मला हे नको, तसं नको, मला फक्त माझं मन शुद्ध करून दे. पण आत पाहिजे असतो पैसा, रस असतो, रस पूर्ण गेलेला नसतो. पण समजा असं असेल तर काय करायचं? सरळ मागायचं देवाला पैसा मागायला हरकत काही नाही. पण एक त्याच्यानंतर ॲडिशन करायचं की मला रस आहे, मला पैसा पाहिजे आहे, पण तो मिळेल की नाही हे तू ठरव, हे तुझ्यावर. मिळाला तरी बरं, नाही मिळाला तरी बरं. म्हणजे असं केल्याने काय होणार ते आपण हिपोक्रेसीपासून थांबवू शकतो. नाही तर बरेच वेळा आपल्याला पाहिजे असतं त्यावर आपण काहीतरी त्याला दाबून टाकतो आणि मागत असतो वेगळं. पण आत त्यासाठी मन सदैव काय म्हणतात त्याला भुकेलं असतं. अरे ते एक घास झालं असतं बरं झालं असतं, एक घर झालं असतं बरं झालं असतं, एक गाडी मिळाली असतं बरं झाली असती. ह्या गोष्टीच्या मागे आपली इच्छा तर असते आतून, पण त्याला आपण काहीतरी एक चांगलं त्याला एक असं छानसं म्हणवतो त्याला एक चांगलं त्याला आपण मी साधक आहे आणि मी असं आहे मी तसं आहे असं करत आपण त्याला बऱ्याचशा रंगरंगोटी करतो त्याला. तसं न करता जर स्वच्छ जर मनाने मागितलं की देवा मला काय पैसा पाहिजे, माझी इच्छा आहे, तर ठीक आहे. आणि पण हे मिळेल की नाही हे तू ठरव. मला मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तरी चांगलं आहे. बघा असं करून बघा तुम्हाला ते मनातला तो जो एक तो ड्रॅग असतो ना तो निघून जातो. कारण देवासमोर मागायला काय हरकत आहे? तुम्हाला काय पाहिजे, वाईट पाहिजे, चांगलं देवाला मागा ना. ते कुठे कोणाच्या जाऊन समोर मागा हात पसरायचे. हे कसं मी असं म्हणत नाही की प्रत्येक गोष्ट मागायला पाहिजे, मागणं चांगलं आहे असं म्हणत नाही मी. आपल्या वासना पण कमी करायला पाहिजे, पण ती हिपोक्रेसी नको मनामध्ये. तर ती काढायची असेल, ती असते जे स्वच्छ ठेवायचं असेल आपल्याला, तर म्हणून ते म्हणतात की तद्बुद्धय, की आपण ह्या इंडिव्हिज्युअलिटीमध्ये जे अटकलेलो असतो, आपण ह्या जगाच्या ह्या सगळ्याच्या इंडिव्हिज्युअलिटी आपण अटकलेलो आहे, ही फॅक्ट आहे, हे मी नाकारू शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण यासाठी निघायचे प्रत्येकाचे वेगवेगळे उपाय असू शकतात. माझा उपाय वेगळा असेल, तुमचा वेगळा उपाय असेल. माझ्यामध्ये 4 वासना असेल, तुमच्यामध्ये 10 असतील, अजून काही भरपूर असतील. कोणामध्ये खूप स्ट्रॉंग काही गोष्टी असू शकतात. बरेच वेळा आपण त्या जोर करून दाबून त्या वेगळ्या प्रकारे बाहेर निघतात. मग तशा निघण्यापेक्षा म्हणजे त्याला खूप काही मिळण्याची आकांक्षा आहे, त्याच्यामध्ये खूप वासना आहे, तो मागत नाही आहे, ते दाबून ठेवतो आहे, मग काय होतं ती मत्सरामध्ये बाहेर निघते, द्वेषामध्ये बाहेर निघते, दुसऱ्यांवर टीका करण्यामध्ये बाहेर निघते. तर कारण ती एनर्जी आहे शेवटी.
ती ती वासना म्हणजे काय एनर्जीच आहे शेवटी. ती जी तुम्हाला पाहिजे आहे ती तुम्हाला हे न या प्रकारे त्या प्रकारे म्हणतात ना की त्या कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं होऊन जातं. मग तर असं होऊ नये, स्वच्छ देवासमोर राहावं. त्यासाठी म्हणून जर खूपच काही वाटलं मनामध्ये तर काय मागायचं. आम्ही पुण्याला असताना कधी आमच्या मनात गोष्टी आहेत की तेव्हा जर कंडिशन खराब होती का बऱ्याच दिवसाची रघुमनाथ बऱ्याच दिवसापासून जिलेबी नाही खाल्ली हो आपण. जिलेबी आली तर किती छान होईल. आणि ते यायचे बरोबर ठाकूरांनी जिलेबी कोणाला आणून द्यायचं. तर सांगायचा उद्देश कसा काय आपण असं देवाला माहिती देवाला प्रत्येक गोष्ट दिलं असं नाही आहे. पण जर काही इच्छा झाली वाटलं ते जर तुम्हाला खूप बॉदरिंग होत असेल तर यू गो अँड आस्क भगवान. हां, तर त्याच्यावर आपण असं काही दाबून टाकायला नको गोष्टी. अच्छा, तर आता इथं आपण मग तद्बुद्ध हे बघितलं, तन हे बघितलं, तत्परायण बघितलं. आता इथे म्हणतात की तन्निष्ठा, की त्यामध्ये निष्ठा. त्यामध्ये निष्ठा म्हणजे कसं की आता इथे पार्ट येतो की निधिध्यासनाचा, की बरेच वेळा काय ना की आपल्याला आत्मा आहे आपल्यामध्ये किंवा काहीतरी चैतन्य आपल्यामध्ये आहे हे समजायला खूप कठीण जात नाही. थोडं जर तुम्ही लॉजिक लावलं, थोडं तुम्ही जर आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येतं की काहीतरी आपल्यामध्ये आहे, चैतन्य आहे की जे चालवतं आहे आपल्याला. आणि ते लॉजिकली पण आपल्याला थोडंसं कळून येतं. पण आपला प्रॉब्लेम कुठे येतो ना, की आपला प्रॉब्लेम येतो की या देहाभिमानाला आपण सोडू शकत नाही. आपला खरा प्रॉब्लेम तो आहे. म्हणजे आत्म्याला समजण्यापेक्षा पण म्हणजे आत्म्याला समजणं एक वेळ सोपं आहे, पण देहाभिमानाला काढणं फार कठीण आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की तन्निष्ठा, की त्यावर तू आता निधिध्यासन कर. म्हणजे पहिल्यांदा काय समजलं की आपल्याला की या हायर महत्त्व कळलं आपल्याला, की आत्म्याचं महत्त्व काय पहिल्यांदा कळलं आपल्याला, पहिली स्टेप. मग इथे म्हणतात की पहिली स्टेप तू कळल्यानंतर आता तो आत्मा मिळवण्याच्या दृष्टीने तू प्रयत्न कर. आणि तो मिळवण्या थर्ड स्टेपमध्ये काय आहे की त्यासोबत तू आयडेंटिफाय राहायचा प्रयत्न कर. म्हणजे त्या सदैव त्या आत्म्याच्या विचारांमध्ये किंवा मी शरीर नाही आहे, मी तो आत्मा आहे, यामध्ये थोडं स्थिर होण्याचा प्रयत्न कर. आता दिवसातनं कधी आपलं एकदा पण वाटत नाही आपल्याला एखाद्या दिवसातनं कधी कधी की मी आत्मा आहे. कधी कधी मन जेव्हा छान असतं, सात्विक असतं, तेव्हा आपल्याला कधी वाटतं पण किंवा मी माझ्यामध्ये काहीतरी नक्कीच काहीतरी आहे. आणि बरेच वाटत पण नाही. तर त्यामध्ये स्थित राहणं, ती निष्ठा ठेवणं, त्यामध्ये पक्क होऊन जाणं, त्याला म्हणतात तन्निष्ठा. म्हणून ते म्हणतात की अशी जर निष्ठा आपली तयार झाली तर काय होतं, ज्ञाननिर्धूत कल्मषा, की अशा वेळी सगळे कल्मष म्हणजे सगळे संशय हे सगळे आपले गळून पडतात. आणि गळून पडल्यानंतर मग काय होतं, तुम्हाला ज्ञान होतं. कारण आज आपल्याला संशय आहे मनामध्ये सगळे, म्हणून आपल्यामध्ये ज्ञान नाही आहे. आपल्या शरीराबद्दलचं अज्ञान आहे, आपल्यामध्ये स्वतःबद्दलचं अज्ञान आहे. तर हे अज्ञान गळून पडतं. केव्हा पडतं, की जेव्हा आपण त्या आत्मतत्वाच्या बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन घेतो. ती इन्फॉर्मेशनच्या म्हणजे शास्त्राकडून जी इन्फॉर्मेशन मिळाली त्याला घेऊन आपण काही साधना करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती केल्यानंतर त्यामध्ये सदैव राहायचा, निष्ठा ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे निधिध्यासन करायचा प्रयत्न करतो. निधिध्यासन म्हणजे काय, त्याची आवृत्ती करणं सदैव, त्याच्यामध्ये राहायचा प्रयत्न करणं सदैव. नुसतंच जाणून होत नाही, त्याचा अनुभव करणं. ते जर झालं तर काय म्हणतात ते, की ज्ञाननिर्धूत कल्मषा, की तुमची ती पूर्ण कल्मष निघून जातात. हां, आणि मग तुम्ही काय होता, तुम्ही छान एक छान उत्तम नट होता. तुम्ही उत्तम नट होता म्हणजे काय, मग ठीक आहे, मग मी माझ्या वडिलांचा रोल आहे, मी वडिलांचा रोल निभवतो. कोणाचा आईचा रोल आहे, ते आईचा रोल निभवते. उद्या त्याला समजा दुसरा कुठला रोल मिळाला तो दुसरा रोल मिळतो. पण त्याला आत माहिती आहे की मी आत्मा आहे. आता तो या जगात पण असतो, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा बाप आहे, कोणाचा अजून काही कोणी आहे, ऑफिसमध्ये तो बॉस आहे कोणाचा. तर या प्रकारचे रोल सगळे निभवतो. तो काही जग सोडून पळून जात नाही. तर ही विल बी बेस्ट ॲक्टर. कुठलंही त्याला काही काम द्या, तो कुठलाही त्याला रोल द्या, तो व्यवस्थित प्ले करतो. तसा तो ज्ञाननिर्धूत कल्मषा म्हणजे तो या जगात राहून तो
त्याप्रमाणे राहील. कशाप्रमाणे की मी आत्मा आहे हे समजून तो या जगाशी व्यवहार करेल. आणि हे झालं त्याचं आत्म्यामध्ये निष्ठ असणं, आत्म्यामध्ये स्थिर असणं. आपण आता आधी तेच थांबू कारण वेळ झाला आहे तसा. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.